धावा बुमरानं 5 बळी घेतले. बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय. काही बातम्या सविस्तर पाहूया. एकीकडे राज्यामध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत आणि संदीप देशपांडेंमध्ये आरोप प्रत्यारोप वाढतच चालले. संजय राऊतांनी केलेल्या विधानावर आज संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत संजय राऊतांना चांगलंच डिवचलंय. देशपांडे सध्या राजकारणात नवीन आहेत, त्यांनी संयम ठेवावा असा सल्ला काल राऊतांनी दिला होता आणि त्यावरून देशपांडेंनी राऊतांना डिवचलंय. मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 2 नेते किंवा भाऊच निर्णय घेतील. हे 2 भाऊच निर्णय घेतील. आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले. ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही. हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही. म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे. राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उठवळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही. तर संदीप देशपांडेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. होय, आम्ही नवीन आहोत, पण कधी केमछो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाहीत. जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी 20,000 केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाहीत. आम्ही नवीन आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही जुने असून काय केलं. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष कदमला अखेर अटक